या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया पाहणार आहोत। तर परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया पाहण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी काही संख्यांचे प्रकार आपण जाणून घेऊया। तर पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरुवात होतात, 1 2 3 4 आणि अनंत आहेत। म्हणजे दुसरा प्रकार आहे या ठिकाणी पूर्ण संख्या। पूर्ण संख्या ह्या 0 पासून सुरुवात होतात आणि 1 2 3 4 ह्या पण अनंत आहेत। आता नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये काय फरक आहे? नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरुवात होतात आणि पूर्ण संख्या ह्या 0 पासून सुरुवात होतात। फक्त या पूर्ण संख्यामध्ये 0 आगाव आहे, म्हणजे पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या अधिक 0 बरं का, त्याच्यामध्ये असला की त्या पूर्ण संख्या झाल्या। आणि आता ह्या तिसरा प्रकार आहे संख्यांचा, तो पूर्णांक संख्या। तर ह्या पूर्णांक संख्यामध्ये -3 -2 -1 0 1 2 3 4 आणि तिकडे अनंत, आणि ह्या संख्या इकडे पण अनंत आहेत बरं का, डाव्या बाजूला पण। म्हणजे ऋण संख्या पण या ठिकाणी अनंत आहे या पूर्णांक संख्यामध्ये, धनसंख्या पण अनंत आहेत आणि याच्यामध्ये 0 पण आहे। म्हणजे पूर्ण संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण ऋण संख्या, 0 आणि पूर्ण धनसंख्या, ह्या तिघांचा मिळून जो संच बनतो त्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो। तर आता चौथा प्रकार आपण माहिती करून घेऊया, परिमेय संख्या। आता परिमेय संख्या म्हणजे अपूर्णांक संख्या। जवळपास जे सर्व प्रकारचे जे अपूर्णांक आहेत ती परिमेय संख्याच असतात त्या सर्व। आता पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या आणि अपूर्णांक या सर्वांनी मिळून जो संख्या समूह बनतो त्या संख्या समूहाला परिमेय संख्या असं म्हणतात। या ठिकाणी ऋण संख्या पण आहेत, पूर्ण 0 पण आहे, आणि पूर्ण धनसंख्या आहेत, आणि पूर्ण अपूर्णांक हे सर्व संख्यांचे प्रकार या परिमेय संख्यामध्ये आहेत बरं का। म्हणून या ठिकाणी आपण ज्या संख्या आहेत, आता ह्या वरल्या कोणत्या धनसंख्या असोत या ऋणसंख्या असोत, ह्या सर्व ह्या अपूर्णांकामध्ये आपण लिहू शकतो। की जसं 3 संख्या आहे -3 -3/2 लिहू शकतो, किंवा या -3 लाच आपण दुसऱ्या प्रकारामध्ये लिहू शकतो -12/4, म्हणजे 4 1 4 4 त्रिकम 12, याची किंमत -3च येते। म्हणजे ही अपूर्णांक आहे, पण आपण ही पूर्णांक संख्या असतानाही याला अपूर्णांकाच्या रूपामध्ये आपण लिहू शकतो। म्हणजे सर्व प्रकारच्या संख्या ह्या अपूर्णांकामध्ये लिहिता येतात। आणि ह्या परिमेय संख्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या ह्या तिन्ही प्रकारच्या संख्या याच्यामध्ये सामावलेल्या असतात, आणि अपूर्णांकही याच्यामध्ये सामावलेले असतात, यांना परिमेय संख्या असे म्हणतात। तर आपण आता यावरील क्रिया पाहूया। आता आपण नैसर्गिक संख्येचे गुणधर्म पाहूया। तर नैसर्गिक संख्यामध्ये नैसर्गिक संख्यांची जर आपण बेरीज केली की एखादी संख्या आहे 4 अधिक 5, ह्या दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत। या ठिकाणी आपण या दोघांची जर बेरीज केली 4 अधिक 5, 4 आणि 5 9, म्हणजे या दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज केली असता येणारं उत्तर हे नैसर्गिक संख्याच येत आहे। आता म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्या येते। आता दुसरी वजाबाकीचा प्रकार आपण या ठिकाणी पाहूया। तर आपण नैसर्गिक संख्यांची वजाबाकी पाहूया। तर 7 आणि 10 ह्या दोन नैसर्गिक संख्या आहेत। आता आपण याची वजाबाकी करूया। तर 7 - 10, 7 मधून 10 जात नाहीत, आपणास माहित आहे। मग अशा ठिकाणी नियम काय सांगतो की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह लिहा। मग या ठिकाणी 7 मधून 10 जात नाहीत, 10 मधून 7 काढले, 10 मधून 7 काढल्यानंतर येणारं उत्तर हे 3 आहे बरं का। मग मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी मायनस आहे, म्हणून -3, म्हणजे 7 - 10 बरोबर -3, अशा पद्धतीचं उत्तर येत आहे। -3 म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये मायनस ही संख्या नाही, ऋण संख्या नाहीत, म्हणून दोन नैसर्गिक संख्यांची वजाबाकी केली असता येणारं उत्तर हे नैसर्गिक संख्याच असेल असं काही नाही। एखाद्या वेळेस नैसर्गिक संख्या असू शकते आणि एखाद्या वेळेस नैसर्गिक संख्या असू शकत नाही। आता या ठिकाणी ऋण संख्या आलेली आहे। आता आपण गुणाकार करून पाहूया। 5 × 4, दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार, 4 × 5 = 20,
या ठिकाणी दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार हा नैसर्गिक संख्या येत आहे. आता भागाकार करून पाहूया. 3/5. तर 3/5चं उत्तर या ठिकाणी 3/5 येत आहे. म्हणजे किंवा दशांशामध्ये येते किंवा अपूर्णांक रूपामध्ये येत आहे. म्हणजे अपूर्णांक हा प्रकार नैसर्गिक संख्यामध्ये नाही किंवा दशांश हा प्रकार सुद्धा नैसर्गिक संख्यामध्ये मोडत नाही. म्हणून या ठिकाणी 3/5 म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांचा भागाकार केला असता येणारी संख्या ही किंवा येणारं उत्तर हे नैसर्गिक संख्या असेलच असं नाही. आता आपण हे सर्व नैसर्गिक संख्येविषयी जाणून घेतलेलं आहे. चारही प्रकार बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे चारही प्रकार आपण नैसर्गिक संख्या यांची माहिती घेतली, याविषयी जाणून घेतली या क्रियाविषयी. तर आता आपण काय करूया, पूर्ण संख्याविषयी माहिती करून घेऊया. या चार क्रिया कशा पद्धतीने करता येतात किंवा कोणत्या संख्या येतात. पूर्ण संख्या, याच पद्धतीनं पूर्ण संख्यामध्ये फक्त शून्य आगाव आहे, आपणास माहित आहे नैसर्गिक संख्यापेक्षा. तर याच्यामध्ये तीच पद्धत आहे. दोन पूर्ण संख्यांची बेरीज केली असता या ठिकाणी पूर्ण संख्याच येते. जसं की आपण 6 + 7 या ठिकाणी 13 होतात. म्हणजे दोन या ठिकाणी पूर्ण संख्यांची बेरीज केली असता तिसरी येणार उत्तर हे पूर्ण संख्या येत आहे. वजाबाकीच्या मध्ये तसंच या ठिकाणी पाहूया आपण. 9 - 12, 9 तून 12 जात नाहीत म्हणून 12 तून 9 काढले तर या ठिकाणी आपल्याला 3 उरले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून या ठिकाणी -3 किंवा -3. तर या पद्धतीने ही संख्या पूर्ण संख्येमध्ये नाही. म्हणून दोन पूर्ण संख्यांची वजाबाकी ही पूर्ण संख्या येईलच याची खात्री नाही. मग गुणाकार करून पाहूया आपण. या ठिकाणी 6 × 0, शून्यानं कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर गुणाकार हा 0 येतो, बरं का. मग 0 हे पूर्ण संख्या आहे म्हणून या ठिकाणी गुणाकार हा दोन पूर्ण संख्यांचा गुणाकार हा पूर्ण संख्या येत आहे. भागाकार करून पाहूया आपण. 6/12. आता या ठिकाणी 6/12चं उत्तर या ठिकाणी 1/2 येते. हे पूर्ण संख्येमध्ये नाही. म्हणजेच पूर्ण संख्येचा बेरीज केली असता येणारे उत्तर ही पूर्ण संख्या असते. पण वजाबाकी केली असता पूर्ण संख्या असतेच असं नाही आणि भागाकार केला असता पूर्ण संख्या उत्तर येते असंच नाही. बेरीज आणि गुणाकार मात्र पूर्ण संख्या येते. तर आता आपण तिसरा प्रकार पाहूया. संख्यांचा जो तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या. या संख्यांची आपण आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करून पाहूया. तर पूर्णांक संख्यामध्ये तुम्हाला माहित आहे ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या सर्व या ठिकाणी म्हणजेच पूर्णांक संख्या आहेत. तर या पूर्णांक संख्यांची बेरीज केली असता या ठिकाणी -3 + 4 = 1. कारण का तर 4 मधून 3 गेले 1 राहिला. मग येणारं उत्तर हे या ठिकाणी पूर्णांक संख्या आहे. अशाच पद्धतीने आपण वजाबाकी करून पाहूया. -7 - 8 बरोबर ज्यावेळेस दोन्ही संख्या ऋण संख्या असतात आणि त्यांची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची असते, अशा वेळेस त्यांची बेरीज करायची असते. 7 आणि 8 15 आणि येणाऱ्या उत्तराला मायनस हे चिन्ह द्यायचं असते, वजा हे चिन्ह द्यायचं असते. ऋण संख्या उत्तर आलेलं आहे. ऋण संख्या ह्या पूर्णांक संख्यामध्ये आहेत. म्हणजे वजाबाकीमध्ये दोन पूर्णांक संख्येची वजाबाकी केली असता येणारं उत्तर हे पूर्णांक संख्या असते. आता गुणाकारामध्ये पाहूया. -3 × 4, 4 त्रिकम 12 आणि वजा चिन्ह असल्यामुळं -12 हे उत्तर ऋण संख्या आहे. ऋण संख्या ह्या पूर्णांक संख्यामध्ये आहेत. म्हणजे दोन पूर्णांक संख्यांचा गुणाकार केला असता येणारं उत्तर हे पूर्णांक संख्या असते. आता आपण भागाकारामध्ये पाहूया. -4/5 बरोबर -4/5 अशा पद्धतीने लिहिता येते आपल्याला. याचा भागाकार आपल्याला केलं तर बी या ठिकाणी दशांशामध्ये येते किंवा हे अपूर्णांकामध्ये आलेलं आहे. हे मात्र पूर्णांक संख्यामध्ये नाही. म्हणून दोन पूर्णांक संख्यांचा भागाकार केला असता येणारं उत्तर हे पूर्णांक संख्या असेलच असं नाही किंवा म्हणता येत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला
परिमेय संख्या हा जो संपूर्ण संख्या समूहाला सामावून घेणारा सर्वात मोठा संख्या समूह आहे, संच आहे संख्यांचा, त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी परिमेय संख्यांची बेरीज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी एक उदाहरण घेतलेलं आहे. 11/17 अधिक 13/19. तर आपणास माहित आहे परिमेय संख्यांची बेरीज करत असताना अपूर्णांकाची बेरीज आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी परिमेय संख्यावरील क्रिया करायची आहे. तर पहिल्यांदा आपण याचा छेद 17 आहे आणि याचा छेद 19 आहे, दोघांचा छेद वेगवेगळा आहे, तर तो आपण पहिल्यांदा छेद हा समान करून घेऊया आणि मग नंतर अंशाची बेरीज करूया. बरोबर. आता छेद समान करण्यासाठी तुम्हाला माहित आहे पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. 11/17 म्हणजेच 11ला 19 न गुणा दुसऱ्याच्या छेदानं आणि 17ला पण या ठिकाणी 19 न गुणायचं आहे. दोघांच्या मध्ये बेरीजचे चिन्ह आहे म्हणजे अधिक. या ठिकाणी आता दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं आहे म्हणजे 13/19 म्हणजे 13 गुणिले 17 आणि 19 गुणिले 17. आता या ठिकाणी गुणाकार करून घेऊया. 19 19ला 9 हातचे आले 1, 19 19 आणि हातचा आलेला 1 अशा पद्धतीने 20 म्हणजे 209 उत्तर आलं. आता 17 आणि 19चा गुणाकार करून घेऊया. 19 5 55 19 14 2 69 33 हासे म्हणजे 133. 33ला 3 हातचे आले 13, 19 19 19 आणि हातचे आलेले 13 32 अधिक 17 त्रिक 51ला 1 हातचे आले 5, 17 1 17 17 आणि 5 22 छेद 19 आणि 17चा आपण गुणाकार केला या ठिकाणी 323. म्हणजे आता बघा याचा पण छेद या ठिकाणी 323 झाला आणि याचा पण दुसऱ्या अपूर्णांकाचा पण या ठिकाणी छेद हा 323 झालेला आहे. मग काय करायचं या ठिकाणी आता आपण दोन्ही अपूर्णांकाच्या अंशाची बेरीज करायची. 9 अधिक 1 10 10ला 0 हाचा आला 1, 2 आणि 1 3 3 आणि 0 3 2 आणि 2 4 430 छेद मात्र दोघाचा एकच लिहायचा 323. अशा पद्धतीनं या अपूर्णांकाची आपण या ठिकाणी परिमेय संख्येची 2 बेरीज केलेली आहे आणि ती या ठिकाणी परिमेय संख्याच आलेली आहे. तर आपण परिमेय संख्यांची बेरीज पाहत असताना या ठिकाणी दुसरे एक उदाहरण घेतलेलं आहे मी. ते आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं उदाहरण आहे. या ठिकाणी ही पण परिमेय संख्याच आहे. तर आपणास माहित आहे आता ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं बेरीज करत असताना पहिल्यांदा आपण काय करूया अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया व्यवहारी अपूर्णांकामध्ये. मग करत असताना काय करायचं पहिल्यांदा छेदाने पूर्णांकाला गुणायचं 3 गुणिले 1 आणि त्याच्यामध्ये अंश मिसळायचा म्हणजे बेरीज करायची अधिक 2 छेद मात्र जशाला तसा जो आहे तोच ठेवायचा अधिक 5 गुणिले 2 अधिक 4 आणि छेद मात्र जो आहे तोच ठेवायचा. आता वरली क्रिया आपण करून घेऊया. 3 1 3 3 अधिक 2 5 बरोबर 5/3 अधिक 5 2 10 अधिक 4 14 14/5. तर आता या ठिकाणी 5/3 अधिक 14/5 अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांक मिळालेला आहे. मग काय करायचं आता छेद समान करून घ्यायचा. 3 गुणिले 5 बरोबर खाली लिहून टाका दोन्ही छेदाचा गुणाकार करा आणि मग काय करा पहिल्याला अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणा 5 5 25 अधिक
आणि दुसऱ्याच्या अंशाला या ठिकाणी पहिल्याच्या छेदाने गुणायचं. 14 त्रिकम 42 बरोबर 5 आणि 2 7 2 आणि 4 6 छेद 3 5 15. अशा पद्धतीने येणार उत्तर या ठिकाणी 67/15 आलेला आहे आणि ही परिमेय संख्या आहे. म्हणजे दोन परिमेय संख्यांची बेरीज ही परिमेय संख्याच येते. तर अशा पद्धतीनं आपल्याला परिमेय संख्येची बेरीज करता येते. परिमेय संख्याची वजाबाकी आपण आता पाहूया. या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे मी 7/11 वजा 3/7. तर पहिल्यांदा आपण छेद समान करून घ्यायला पाहिजे. म्हणजेच दोन्ही छेदाचा या ठिकाणी गुणाकार केला की छेद हा समान होतो. बरोबर 11 गुणिले 7 11 गुणिले 7 आणि पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं. 7 गुणिले 7 म्हणजे 7 49 वजाला वजा आणि दुसऱ्याच्या अंशाला या ठिकाणी पहिल्याच्या छेदाने गुणायचं. 11 त्रिक 33. आता 49 मधून 33 काढून टाकायचे. 9 मधून 3 गेले या ठिकाणी 6 राहिले आणि 4 मधून 3 गेले 1 राहिला छेद 11 7 77. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी परिमेय संख्येची वजाबाकी करता येते. पहिल्यांदा छेद समान करून घ्यायचा आणि नंतर अंशाची फक्त वजाबाकी करायची आणि छेद हा जशाला तसा लिहायचा. तर आपण वजाबाकीचं या ठिकाणी परिमेय संख्येच्या वजाबाकीचं दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहूया. मी घेतलेलं आहे. तर ते आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे या ठिकाणी हा 1.2/3 वजा 3.5/6. तर मग आपण काय करू याला अगोदर पूर्ण अपूर्णांकामध्ये आपण या ठिकाणी रूपांतर करूया. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. तर मग 3 1 3 अधिक 2 म्हणजे पूर्णांक गुणिले छेद याचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 1 अधिक 2 छेद जो आहे तोच लिहायचा वजा 6 गुणिले 3 अधिक 5 6 गुणिले 3 अधिक 5 छेद जो आहे तो लिहायचा 6. तीन 1 3 अधिक 2 5 छेद 3 जशाला तसा लिहायचा वजा 7 3 18 अधिक 5 23 6 ला 6 छेद जशाला तसा लिहायचा 5/3 वजा 23/6 हे आपल्याला या ठिकाणी अपूर्णांक मिळाला आहे. तर याचा अगोदर आपण छेद समान करून घेऊया. या ठिकाणी दोन्ही छेदाचा गुणाकार केला की खाला छेद समान येतो दोघाला पण. 3 गुणिले 6 या ठिकाणी दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला गुणा 6 पंचे 30 वजा दुसऱ्याच्या अंशाला पहिल्याच्या छेदाने गुणा 23 त्रिक 69 बरोबर. आता 6 3 18 छेद हा 18 आलेला आहे. आता 30 वजा 69 या ठिकाणी आपल्याला माहित आहे नियम की 30 मधून 69 जात नाहीत. म्हणून काय करायचं 69 मधून 30 काढा आणि येणाऱ्या संख्येला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. तर 9 मधून 0 गेले 9 राहिले. 6 मधून 3 गेले 3 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं वजाबाकीचं म्हणजे वजा. अशा पद्धतीनं वजा 39/18 या ठिकाणी या वजाबाकीचं उत्तर आलेलं आहे. तर उत्तर ही परिमेय संख्या आहे तुम्हाला माहित आहे. म्हणून दोन परिमेय संख्यांची वजाबाकी केली असता येणारी संख्या ही परिमेय संख्या असते. आता आपण परिमेय संख्यांचा गुणाकार पाहूया. मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे 3/11 गुणिले 2/5. तर आपणास माहित आहे अपूर्णांकाचा गुणाकार ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी परिमेय संख्यांचा गुणाकार करायचा आहे. तर अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 2 छेदामध्ये 11 गुणिले 5 बरोबर 3 दोन्ही 6 छेद 11 5 55. अशा पद्धतीनं या ठिकाणी 6/55 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्यांचा गुणाकार करता येतो. आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. 13/12 गुणिले 3/7.
तर या अपूर्णांकामध्ये आपण पाहतो अंश अंशाचा गुणाकार करा आणि छेदाछेदाचा गुणाकार करा। 13 गुणिले 3 13 39 छेद 12 गुणिले 7 12 सती 84। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी परिमेय संख्यांचा गुणाकार करता येतो। परिमेय संख्यांचा भागाकार पाहण्या अगोदर आपण आता काय करूया, पहिल्यांदा परिमेय संख्यांचा गुणाकार व्यस्त पाहूया। तर गुणाकार व्यस्त जर आपल्याला करता आला तर त्या ठिकाणी आपल्याला भागाकार करणं अतिशय सोपं जातं। म्हणून आता गुणाकार व्यस्त कशाला म्हणतात हे पाहूया पहिल्यांदा। तर मी एक या ठिकाणी परिमेय संख्या घेतलेली आहे किंवा अपूर्णांक घेतलेला आहे 5/6। तर 5/6 या संख्येला एखाद्या संख्येनं गुणल्यानंतर जर गुणाकार हा 1 येत असेल तर ती संख्या ह्या संख्येची गुणाकार व्यस्त असते। म्हणजे दोन्ही संख्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त असतात। केव्हा असतात, जर दोघाचा गुणाकार केला आणि त्याचं उत्तर जर 1 आलं तर त्या ठिकाणी दोन्ही संख्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त असतात। मग आता 5/6 आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी दोघाचा गुणाकार करायचा आहे आपल्याला। काय करायचं, याला व्यस्त करायचं, म्हणजे छेद हा अंशाच्या ठिकाणी लिहायचा आणि अंश हा छेदाच्या ठिकाणी लिहायचा। आता बघा 5/6 गुणिले 6/5, तर या ठिकाणी उत्तर किती येते बघा। दोघाचा गुणाकार माहिती आहे आपल्याला कसा करायचा, 5 गुणिले 6 6 30 6 पंचे 30 आणि इथे या ठिकाणी सुद्धा 6 पंचे 30। अशा पद्धतीनं 30/30 म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं याचं, 30/30 म्हणजे 1 उत्तर। म्हणजे ज्या वेळेस दोन संख्यांचा गुणाकार हा गुणाकार केला असता त्याचं उत्तर जर 1 येत असेल तर त्या दोन्ही संख्यांना एकमेकांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात। आता आपण एखादं दुसरं उदाहरण घेऊया। 2/3 गुणिले, आता याला गुणाकार व्यस्त म्हणजे काय, याचा छेद हा अंशाच्या ठिकाणी लिहा आणि अंश हा छेदाच्या ठिकाणी लिहा, बरोबर। 2/6 आणि 3×2 6 बरोबर 6/6 म्हणजेच 1। अशा पद्धतीनं या ठिकाणी या दोन संख्यांचा गुणाकार केला असता उत्तर 1 येत आहे। म्हणजे ह्या दोन्ही संख्या एकमेकाच्या गुणाकार व्यस्त आहेत। पण आता याच्यामध्ये मिस्टेक काय होऊ शकल, म्हणजे की एखाद्या वेळेस काय होते, -3/2 गुणिले या ठिकाणी दुसरी संख्या दिलेली आहे 2/3। आता या दोघाचा गुणाकार करून पाहूया आपण। 3×2 6 पण एक -6 आहे, कारण का इथं वजाबाकीचं चिन्ह आहे आणि 2/6 बरोबर या ठिकाणी 1 आलेला आहे। परंतु हे वजा असल्यामुळे या ठिकाणी -1 म्हणजे काय, या ठिकाणी उत्तर 1 येत आहे पण ते वजा आहे किंवा -1 आहे, म्हणून ह्या दोन संख्या एकमेकाच्या गुणाकार व्यस्त संख्या नाहीत। तर आता आपण परिमेय संख्यांचा भागाकार पाहूया। आता परिमेय संख्यांचा भागाकार पाहण्यासाठी मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे 40/12 भागिले 10/4। तर या ठिकाणी पहिला अपूर्णांक जशाला तसा समोर लिहायचा, बरोबर 40/12। आता या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह आहे तर याला काय करायचं, आपण आता गुणाकाराचं चिन्ह लिहायचं आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा या ठिकाणी किंवा दुसऱ्या संख्येचं व्यस्त करायचं। म्हणजे काय, छेद हा अंशाच्या ठिकाणी लिहायचा 4 आणि अंश हा छेदाच्या ठिकाणी लिहायचा। कारण का तर या ठिकाणी आपण चिन्ह बदललेलं आहे, या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह आहे, आपण या ठिकाणी गुणाकाराचं लिहिलेलं आहे, म्हणून दुसरी संख्येला गुणाकार व्यस्त रूपामध्ये लिहिलेलं आहे। मग आता काय करायचं, सरळ सरळ गुणाकार करू शकता। दोन पद्धती आहेत या ठिकाणी। एक तर तुम्ही सरळ सरळ गुणाकार करू शकता, 4 0 4 0 0 4 चौक 16 आणि 10 2 20 20 ला 0 हातचे आले 2 10 2 20 20 ला 0 हातचे आले 2 10 1 10 10 2 12। आता 160/120 या ठिकाणी याचा गुणाकार आलेला आहे। असंही करू शकता किंवा या ठिकाणी दुसऱ्या रूपामध्ये आपण ह्याला कटवू पण शकता, 40/12 गुणिले 4/10 म्हणजे 10 1 10 9 चौक 40 4 1 4 4 त्रिकम 12 म्हणजेच उत्तर काय आलेलं आहे 4/3 बरोबर 4/3। याचं पण उत्तर 4/3च येते। या ठिकाणी पहा, वरला 0 कटला, खाला 0 कटला, 4 चौक 16 आणि 4 त्रिकम 12 4/3। अशा पद्धतीनं या ठिकाणी परिमेय संख्यांचा भागाकार आपल्याला करता येतो। आपण आता दुसरं उदाहरण एक पाहूया। तर भागाकारासाठी या ठिकाणी मी दुसरं एक उदाहरण घेतलेलं आहे 5/2/5। तर
पहिला या ठिकाणी संख्या जशाला तशी लिहा 5. 5ला छेद काहीच नसतो म्हणजे 1 असतो, तुम्हाला माहितच आहे, असू द्या. आणि या ठिकाणी भागाकाराऐवजी आता गुणाकाराचं चिन्ह लिहायचं आहे आणि याला व्यस्त रूपामध्ये लिहायचं आहे म्हणजे 5/2. तर आता काय करायचं, अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा. बरोबर 5 25 आणि 2 गुणिले 1 2. अशा पद्धतीनं 25/2 याचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्यांचा भागाकार करता येतो. आपण या ठिकाणी परिमेय संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पाहिलेला आहे. आपण आता परिमेय संख्यांचे दशांश रूप पाहूया. तर या ठिकाणी एक उदाहरण घेतलेलं आहे मी 5/3. आता याला दशांश रूपामध्ये लिहित असताना या ठिकाणी आपण जसा भागाकार करतो तसा या ठिकाणी भागाकार करायचा आहे. 5ला 3 भागायचा आहे. 5/3. तर पहिल्यांदा 5 3 न 5ला भाग जात नाही, पण त्याच्यापेक्षा लहान 3 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये आहे म्हणून 3 1 3. 5 मधून 3 गेले 2 राहिले. आता 3 न 2ला भाग जात नाही. मग काय करायचं, या ठिकाणी इथं दशांश द्या आणि याच्या समोर एक शून्य लिहा, किंवा आपण याच्या समोर आता दशांशासमोर किती शून्य लिहू शकतो. मग झाले. पण आता इथं दशांश दिला म्हणून इथं सुद्धा दशांश द्यायला पाहिजे, कारण का तर आपण दशांशच्या समोरचा अंक या ठिकाणी खाली वापरत आहोत म्हणून उत्तरामध्ये सुद्धा दशांश देऊन आता येणारं उत्तर हे दशांशच्या समोर लिहायला पाहिजे. तर 3 न 20ला भाग आला असताना 3 संग 18 6चा भाग बसतो आणि या ठिकाणी 20 मधून 18 वजा केल्यानंतर या ठिकाणी किती राहतात, 2 राहतात आणि इथं 0. तर वरून पुन्हा 0 घ्या. मग पुन्हा 3 संग 18, पुन्हा 20 मधून 18 गेल्यानंतर या ठिकाणी 2 राहतात. पुन्हा या ठिकाणी आपण 0 घेऊ शकतो आणि अशा पद्धतीनं पुन्हा या ठिकाणी 3 संग 6चा भाग बसतो. 18 वजा करा, 20 मधून 18 गेले, या ठिकाणी पुन्हा 2 राहिले आणि 0. अशा पद्धतीनं या ठिकाणी कितीही वेळ आपण करत गेलो तरी या ठिकाणी उत्तर काय येत आहे, 6 6 6 6 6 6 6. आता हे अनंत आहे, म्हणजे किती वेळ असंच आपण या भागाकार करत गेलो तरी उत्तर काही बदलणार नाही. प्रत्येक ठिकाणी आता इथून पुढे 6 6 6 येणार आहे. तर दशांशच्या समोर एखादी अंक किंवा एखाद्या अंकांचा समूह वारंवार किंवा पुन्हा पुन्हा येत असतो तर त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात. आणि उत्तर लिहित असताना याचं उत्तर 1.6 आणि वरील टिंब देतात. कारण का तर याचा अर्थ असतो 6 अंक हा या ठिकाणी समोर किती वेळेस येत आहे, अनंत आहे किंवा पुढे पुढे येत आहे, आवर्ती रूप आहे. आता या ठिकाणी परिमेय संख्यांचे दशांश रूप पाहत असताना या ठिकाणी दुसरं उदाहरण मी 2/11 घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पहिल्यासारखाच भागाकार करूया, 2/11. आता या ठिकाणी 11 न 2ला भागल्यानंतर या ठिकाणी भाग हा जात नाही, भाग हा शून्याचा बसतो म्हणून 2 मधून 0 गेले, 2 राहिले. आता या ठिकाणी दशांश देऊ आपण आणि इथं पण दशांश देऊ, समोर आपल्याला 0 वाढवता येतात. मग आपण वरला 1 0 खाली घेतला, कितीचा भाग बसला, 11 1 11, 1चा भाग बसला आणि याच्यातून 20 मधून 11 गेले, 20 मधून 11 गेल्यावर 9 राहिले, 0. या ठिकाणी वरून घेतला 0, 90 झाले. 11 8 88. मग 11 8 88 या ठिकाणी 90 मधून वजा करा. या ठिकाणी 2 0 इकडला इथे घेतला 10 झाले, 10तून 8 गेले, 2 राहिले. इथला एक दिला होता इथं 8च राहिले, 8 मधून 8 गेले 0. पुन्हा वरून 0 घेतला, 20 झाले. पुन्हा 11 1 11, 11 वजा केल्यानंतर या ठिकाणी 20 मधून 11 गेल्यानंतर 9 राहतात. मग पुन्हा अजून 0 घेतला तर पुन्हा 11 8 88, 8चा भाग बसला. पुन्हा 88, 90 मधून 88 गेल्यानंतर पुन्हा 2 राहिले. अशा पद्धतीने आता बघा दशांशच्या नंतर या ठिकाणी 18 आणि इथं पण 18, म्हणजे 18च्या नंतर 18 येत आहे आणि पुन्हा इथं 2 उरलेला आहे, पुन्हा 1चा भाग बसतो आणि पुन्हा 8चा. अशा पद्धतीने या ठिकाणी या 1 8 म्हणजे 18चा किंवा या 2 अंकाचा समूह या ठिकाणी वारंवार येत आहे, आवर्ती रूपामध्ये येत आहे म्हणून याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. आणि याचं उत्तर लिहित असताना 0.0
18च्या वर रेषा मारतात, कारण का तर हे दोन्ही अंक आवर्ती रूपामध्ये समोर आहेत असा त्याचा अर्थ होतो. अशा पद्धतीनं अगोदर पाहिलं त्याला आपण आवर्ती आपण दशांश अपूर्णांक म्हणतात, याला पण म्हणतात. आणि जर एखादी दशांशच्या नंतर एखादी संख्या किंवा एखादी संख्या समूह रिपीट होत नसेल किंवा पुन्हा पुन्हा येत नसेल, आवर्ती रूपामध्ये येत नसेल, तर त्याला खंडित दशांश अपूर्णांक म्हणतात आणि याला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात. अशा पद्धतीने आपण परिमेय संख्यांचे या ठिकाणी दशांश रूप पाहिले. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय वाटत असेल तर त्याविषयी कॉमेंट करा आणि माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा.